सिनेमा आहे आणि तो मराठी सिनेमा कोणाचाही कुठलाही मराठी सिनेमा चालावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज झापूक झुपूकनी पहिल्याच शॉटला मी शटर उघडलंय. मला खात्री आहे मराठी सिनेमांना आता त्याच शटरमधून आतमध्ये यावं लागेल सगळ्यांना. काही महत्त्वाच्या लोकांना या प्रसंगी थँक्यू म्हणतो. मी कास्ट अँड क्रूला तर नक्कीच म्हणतो. मी त्यांना सगळ्यांना नंतर थोडं ओळख करून देण्यासाठी मी पटपट स्टेजवर बोलवणार आहे जे महत्त्वाचे आहेत. रितेश भाऊ थँक्यू व्हेरी मच. कारण साक्षीदार आज त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांना ते पटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये सुरू झाली होती. आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात. आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असेल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियांका चौधरी या जिओ स्टुडिओच्या ज्या आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता बाईपण नंतर. पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या. आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम. निखिलचे माझे ऋणानुबंध हे आत्ताचे नाहीत, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाही आहे. आणि निखिलला मी फक्त एकच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू. या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मे पर्यंत. आणि मगाचपासून सनाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सनानी काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सनानी केलेलं आहे. म्हणजे जुईची निवडही जी झाली ती सनानी मला सांगितलं जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू. तिसरा का चौथा आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी केदार भाऊ केतन आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज काय घडलं आहे, काय होत आहे, कुठं चालला आहे प्रवास. आणि तिसऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहीत नव्हतं की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे. पण त्यांची कमिटमेंट ही तिसऱ्या आठवड्यात होती, कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला. तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे. आणि याचा मी साक्षीदार आहे की तिसऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे. आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचं आहे की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतं आहे जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज
तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे, आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते, आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता, पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला, आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टी व्हीवरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात, तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे, ती निखिलजींकडे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलं आहे, आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा, तर इंडस्ट्री पुढे जाईल, आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो